नमस्कार. आई जिजाऊंच्या चरणी नतमस्तक. लाखो वारकरी ज्यावेळी पंढरपूरच्या दिशेने जात असतात ते फक्त निस्वार्थी भावनेने, त्याच निस्वार्थी भावनेने मी गेली 15 वर्ष सामाजिक कामात रात्रंदिवस झगडत आले आहे. महिलांचं संघटन असो, लाडकी बहीण योजनेचं महिलांच्यासाठी कार्य असो, आधार कार्ड काढून देण्याचं काम असो, आपलं मतदान कार्ड काढायचं काम असू दे, महिला भगिनींच्यासाठी कागदपत्राची कोणतीही पूर्तता करण्याचे काम असू दे, प्रशासकीय कार्यालयात मी स्वतः महिलांच्या बरोबर किंवा पुरुषांच्या बरोबर जाऊन खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. कोणतंही आंदोलन असू दे, कोणतंही प्रभागातील काम असू दे, दिवस रात्र झगडून पावसाळ्यात सुद्धा महिला म्हणून मी कधी घरी बसले नाही, तर रस्त्यावर उतरून घरात गेलेले पाणी काढण्यापासून झाडं रस्त्यावर पडली असतील ते काढण्याचं सुद्धा प्रशासनाच्या मदतीने मी काम केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच, जर समाजानं जर एखाद्या व्यक्तीला स्वीकारलं असेल तर कोणताही पक्ष डावलू शकत नाही, हे मला यातून सांगायचं आहे. आणि ज्यावेळी मतदार राजा ज्या लोकांच्या बरोबर असतो तिथं कुणाचंच काही चालत नाही. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे अनेक लोकांनी अन्याय केले. अन्याय करत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षातून माननीय निशिकांत पाटील दादा आणि केदार पाटील दादा यांच्या सहकार्यातून, आशीर्वादातून प्रभाग क्रमांक 2 मध्ये मला लढण्यासाठी तिकीट मिळाले. ही माझ्या कामाची मला पोचपावतीच म्हणावी लागेल. महिलांचं संघटन करण्यामध्ये गेली 10 वर्ष झालं इथं मी अहोरात्र झगडत आहे. दुसरं म्हणजे पुरुष दिन असू दे, महिला दिन असू दे, ज्या महिला गोरगरीब प्रसूती झालेल्या असू द्यात तिथं जाऊन भेटण्याचं काम असू दे, ज्यांच्या घरी कार्यक्रम कोणताही असू दे तिथं टँकरनं पाणी देण्याचं काम असू दे, नगरपालिकेसाठी काय जे लागतं ते सगळं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी स्वतः सक्षम महिला उमेदवार आहे, एवढंच मला सांगायचं आहे. जे या अगोदर मागच्या 3 वेळा ज्या महिला या प्रभागातून निवडून गेल्या त्या समाजात कधी दिसल्या का, या समाजानं मला उत्तर द्यायचं. समाजात कोणत्याही कार्यक्रमात त्या महिला आजपर्यंत दिसलेल्या नाहीत. फक्त मत मागाई पुरतं बाहेर पडायचं आणि ते पद मिळाल्यावर परत घरी बसायचं, याला काहीच अर्थ नाही. काम करणाऱ्या महिलेच्या पाठीशी मतदान रूपी आशीर्वाद सर्वांनी ठेवून मोठ्या मताधिक्याने मला निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करते. नमस्कार. मी प्रतिभा धनंजय पाटील. इस्लामपूरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आपले सर्वांचे लाडके उमेदवार विश्वास डांगे बापू यांचं चिन्ह कमळ व प्रभाग 2 मधील प्रतिभा धनंजय पाटील घड्याळ व सुजितदादा थोरात यांचं चिन्ह कमळ, या तिन्ही उमेदवारांना 1 घड्याळ व 2 कमळ या चिन्हावर मतदान करून सर्वांनी आशीर्वाद द्यावा. धन्यवाद.